किती तारीख आहे? 16 जुलै 2026. आपली न्यूज नंबर किती पाहणार आहे आज आपण? न्यूज नंबर 9 ची हेडलाईन सांगतो मी, काय ऐका. स्कूल स्पोर्ट्स डे सेलिब्रेटेड. तुम्हाला परीक्षेत एवढं देते फक्त हेडलाईन, बाकीचं तुम्हाला सगळं मनाने लिहायचं असते. काय लिहिले बघा इथं. कोणत्या स्कूलमध्ये झालं त्या स्कूलचं नाव लिहायचं. एमजी स्कूल, एमजी इंग्लिश हाय स्कूल, सांगली, आणि तारीख टाकायची असते 23 डिसेंबर. स्पोर्ट्स डे was held on the 20th of December. TH ला असं वाचायचं, 20th. In the school ground. The sports day held म्हणजे आयोजित केला होता. कधी आयोजित केला होता? 20 डिसेंबरला. कुठं आयोजित केला होता? शाळेच्या मैदानावर. स्कूल ग्राउंड म्हणजे शाळेचं मैदान. पुढे बघा. There was indoor games such as chess, carom and table tennis. इंडोर गेम म्हणजे जे मैदानाच्या मध्ये नसून म्हणजे असं रूम मध्ये खेळायचे असतात, बसून खेळायचे, बैठे खेळ. जसं कोणते कोणते होते इंडोर गेम्स? चेस मैदानावर खेळावं लागते का? नाही, बसून खेळायचं आहे. अजून इंडोर गेम कोणता होता? कॅरम. आणि तिसरा इंडोर गेम कोणता होता? टेबल टेनिस. आता टेबल ठेवतात आणि त्याच्यावर खेळतात. द मोस्ट इंटरेस्टिंग दो वेअर द आउटडोर गेम. म्हणजे इंडोर गेम तर होते, पण मजा कशामध्ये ते सगळ्यात जास्त? बाहेर मैदानावर खेळणारे आउटडोर गेम्स म्हणजे मैदानावर खेळणाऱ्या खेळामध्ये कशी जास्त मजा येते. चला आता पहिलं वाक्य कोण वाचून दाखवते मला? पहिल्यांदा हेडलाईन वाचून दाखवायची आणि ते डेट लाईन तेवढं वाचून दाखवायचं फक्त. शुभ्रा. एक मुलगा एक मुलगी करू. School sports day celebrated. MG English High School, Sangli, 23 December. चला आता पहिली लाईन कोण वाचून दाखवते? पहिलं वाक्य स्पोर्ट्स पासून ते ग्राउंड पर्यंत. मुलाची हा श्रीते. Sports day was held on the 20th of December in the school ground. आता मुलीची बारी. आता कोण वाचते? राजेश. There were indoor games such as chess, carom and table tennis. चला तिसरं वाक्य कोण? मुलाची बारी आहे. ये बेटा शिवम. The most interesting the where the outdoor games. चला पुढे बघा. आता लक्ष देऊन ऐका आणि नवीन नवीन मुलांनी हात वर करा प्लीज. सगळ्यांनी वाचा. आणि वाचता आली नाही तर टेन्शन घेऊ नका. इथं आल्यावर मी चुकलं तर सांगतो, पण तुम्ही प्रयत्न केले नाही तर वाचता येत नाही. बॉईज ॲज वेल ॲज गर्ल्स took part. There were many races and other events such as
the high jump and the long jump. The kabaddi finals for the boys and the girls were the most exciting. बघा या वाक्यात काय म्हणले, बॉईज ॲज वेल ॲज गर्ल्स म्हणजे मुलं पण होते खेळामध्ये आणि मुली पण सहभाग घेतल्या. टूक पार्ट म्हणजे सहभाग घेणे. देअर वेअर मेनी रेसेस, खूप रेसच्या पण हे होत्या स्पर्धा. जसे की कोणत्या कोणत्या होत्या, हाय जंप होती आणि अजून काय होत्या, लॉंग जंप होत्या. म्हणजे पळायच्या स्पर्धा होत्या, उड्या मारायच्या स्पर्धा होत्या. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग एक्साइटिंग म्हणजे सगळ्यात मजेदार कोणती घटना झाली, सगळ्यात मजेदार सगळ्यात जास्त मजा कोणत्या खेळामध्ये आली, तर कबड्डीच्या फायनल याच्यामध्ये. आणि कोणाची कबड्डीची फायनल, पोरांची पण फायनल मध्ये मजा आली आणि पोरींच्या पण फायनल मध्ये काय आली, मजा आली कबड्डीच्या फायनल मॅच मध्ये. इन द इव्हनिंग द फन गेम्स वेअर हेल्प, संध्याकाळी असे फन प्रकारचे गेम होते, जास्त स्पर्धेवाले नव्हते, मजेदार खेळ होते. दीज वेअर द मोस्ट एन्जॉयबल, यांच्यामध्ये सगळ्यात जास्त एन्जॉय करता आलं फन गेम्स मध्ये. दे इन्व्हॉल्ड ऑब्स्टॅकल रेसेस, फन गेम्स मध्ये कोणते खेळ होते, तर ऑब्स्टॅकल रेसेस. ऑब्स्टॅकल म्हणजे अडथळे, मध्ये अडथळे टाकणार आणि पळणार त्यांच्यामधून. ऑब्स्टॅकल म्हणजे अडथळे असतात. बघा इथं खाली दिले, ऑब्स्टॅकल रेस म्हणजे अडथळ्यांची शर्यत. खाली दिले बघा, ऑब्स्टॅकल रेस म्हणजे अडथळ्यांची शर्यत, अडथळे असतात मध्ये मध्ये. वेअर द ऑब्स्टॅकल्स वेअर पॅचेस ऑफ वेट मड and climbing ropes and nets. अडथळे कोणते होते रस्त्यामध्ये, रेसच्या रस्त्यामध्ये काय काय होते की चिखलाचे पॅचेस होते, म्हणजे मध्ये मध्ये चिखल होता. आणि नंतर ते चिखल पार केल्यावर नंतर काय होता, दोरी चढायची होती. आणि दोरी चढल्यानंतर मग पुढची स्टेप काय होती, नेट्स चढायचे होते, जाळ्या चढायच्या. जाळीवर चढून तुम्ही बघितलं असेल ना पिक्चर मध्ये, असं दोरीहून लटकून जातात आणि त्या जाळीवर चढतात, तर त्या टाईपच्या मजेदार होत्या. इट वॉज फन वॉचिंग स्टुडंट्स प्लॉड थ्रू द चिखल. आता बघा इथं मराठी शब्द वापरलाय चिखल, म्हणून ते तसं लिहिलंय. और युझिंग रोप्स टू क्लाइंब द नेट टू गेट टू द अदर साइड. खूप मजा आली म्हणते बघा. फन म्हणजे मजा आली, वॉचिंग म्हणजे पाहायला की लेकरं चिखलात लोळू लागले आणि दोरीवर चढू लागले, तर मजा आली पाहायला असं. टू सी सो मेनी ऑफ देम गेटिंग स्टक, स्टक म्हणजे अडकणे. और स्लीपिंग, स्लीपिंग म्हणजे घसरणे. तर एवढ्या सगळ्यांना मी अडकताना पाहिलो आणि घसरताना पाहिलो. वॉज हिलेरियस इंडीड, इंडीड म्हणजे खरोखरच, हिलेरियस म्हणजे मजेदार. खूपच मजा येत होती. ते घसरून पडू लागले चिखलामध्ये आणि त्यांना अडकून पडू लागले चिखलात, पुढे जाता येईन झालं तर फसू लागले, तर मजा आली बघायला. ऑल स्टुडंट्स एन्जॉय ऑल द स्पोर्ट्स, सगळ्या विद्यार्थ्यांनी सगळ्या खेळांमध्ये मजा घेतली. स्पोर्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर स्टुडंट्स. बघा विद्यार्थ्यांसाठी खेळ खूप महत्वाचे असतात. तुमच्या शाळेत होतात की असे खेळ? दे प्रोव्हाइड गुड एक्सरसाइज and help to create an all-round personality. The sports day was very exciting day. बघा ही लाईन काय म्हणते, दे प्रोव्हाइड गुड एक्सरसाइज म्हणजे खेळामुळे तुमचा चांगला व्यायामही होते. अँड हेल्प टू क्रिएट ऑल राऊंड पर्सनॅलिटी. ऑल राऊंड पर्सनॅलिटी म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व. पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते.
म्हणजे तुमचं शरीरही चांगलं बनते, तुमचे मैत्री पण होतात दुसऱ्या विद्यार्थ्यांसोबत, आणि तुम्हाला मजा पण येते, गोष्टी शिकायला पण भेटतात, व्यायाम पण होते. एवढे फायदे आहेत खेळण्याचे. चला, बॉईज पासून टू पार्ट पर्यंत कोण वाचते? आता हे जे झालत, जे मुलांची बारी झाली का मुलींची झाली होती? मुलांची. मग मुलींची बारी आहे आता. स्नेहल वाटतं. boys as well as girls took part. चला, त्याच्या पुढचं वाक्य कोण वाचते? मुलांची बारी आहे आता. श्रीतेजचं झाले, श्रीतेज नाही, आता शिवमय झाला, आता समर. नवीन पाहिजे प्रत्येक वेळेस मला. There were many races and other events such as the high jump and the long jump. मुलींची बारी आहे आता. चला, कोणाकोणाची झाली? स्नेहल झाली, आणि राजश्री झाली, शुभ्रा झाली, आता वेदिका. सगळ्यांना The kabaddi finals for the boys and the girls were the most exciting. चला, आता मुलांची बारी आहे. आता मुकुंद या. कोणताही शब्द आला नाही तर मी वाचून दाखवतो, टेन्शन घेऊ नका. In the evening, the fun games were held. शाबाश, चांगलं वाच. चला, त्याच्या पुढचं वाक्य आता मुलींची बारी. हा, ये बेटा. These were the most enjoyable. चला, आता मुलांची बारी आहे. हा, सुदर्शन वाचा. सुदर्शन. They involved obstacle races where the obstacles were patches of wet mud and climbing ropes and nets. सुदर्शन, तुम्हाला वाचण्याची गरज आहे खूप जास्त. सुदर्शनचा खूप खराब आहे वाचन. चला, पुढचं वाक्य कोण वाचते? अंजली. It was fun watching student plod through the chikhal or using ropes to climb the nets to get to the another side. अदर साइड आहे, अनदर नाही. जे आहे तेच वाचा बरोबर. चला, आता मुलांची बारी आहे. ये बेटा, समर्थ.
समर्थ चाकरे वाचतात. To see so many of them getting गेटिंग stuck स्टक stuck स्टक stuck स्टक stuck or flying ways Here use indeed al हिलेरियस आहे हिलेरियस शब्द hilarious indeed परत al वाचा. नाही इंडिड पर्यंतच वाचायचं इथपर्यंतच वाक्य. आता इथून परत वाच टू पासून. to steal so many of them getting गेटिंग took स्टक stuck or flying स्लीपिंग sleeping ways वॉच was हिलेरियस. hilarious indeed तुला पण प्रॅक्टिसची गरज आहे बघ. समर्थन सुदर्शनला थोडं रोज वाचन घेऊत आपण. चला पुढचं वाक्य. आता मुलींची बारी आहे. कोण मुलगी वाचायची राहिली? ये शालिनी. सगळ्यांकडून मी घेणार आहे वाट. ऑल स्टुडंट enjoy all the sports झालं छान वाटतं. चला आता मुलांमध्ये गौरव अवतारे. sports are very important for students शाबास चांगलं. चला आता मुलींमध्ये कोण राहिलं? ये तन्वी. महिमा राहिली, श्रुती राहिली, श्रुतिका राहिली. त्यांच्याकडून वाचन घ्यायचं. they provide good exercise and help to create on an all round personality. चला आता शेवटचं वाक्य. संदीप. The sport day was a very exciting day.